नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC संवाद या माध्यमातून आज मी तुम्हाला इयत्ता 10वी भूगोल या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. माझं नाव सौ स्मिता श्रीधर करंदीकर. मी HA हायस्कूल पिंपरी या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेतून निवृत्त झाले उपमुख्याध्यापिका या पदावरून. माझा ईमेल ID आहे smita.karandikar@yahoo.com smita.karandikar@yahoo.com आणि माझा मोबाईल नंबर आहे 9890418174. मुलांनो, गेली 2 वर्ष आपण सगळेजण कोविडशी लढा देतो आहोत. यावर्षी तुम्ही प्रत्यक्ष ऑफलाईन कृतीपत्रिका सोडवणार आहात. भूगोल या विषयांतर्गत येणाऱ्या या सामाजिक अभ्यासाअंतर्गत येणाऱ्या या विषयाला तुम्हाला पैकीच्या पैकी गुण कसे मिळतील हे आपण आज बघणार आहोत. म्हणजे याविषयी मी तुम्हाला काही मार्गदर्शन सूचना सांगणार आहे. त्या सूचना तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका आणि त्या अंमलात आणा. आज आपण बघणार आहोत की भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, कृतीपत्रिका कशी सोडवायची, प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा, उत्तरं लिहिताना कोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. भूगोल या विषयामध्ये बोर्डाने कुठलाही भाग वगळलेला नाही, परंतु त्यामध्ये पहा बरे जमते का, शोधा पाहू, माहिती आहे का तुम्हाला, जरा विचार करा, या ज्या चौकटीतल्या दिलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. धड्याखालचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ज्या मी सूचना तुम्हाला सांगते आहे त्या नीट ऐका. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर पाठ्यपुस्तक महत्त्वाचं आहे. तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे ना, त्या पाठ्यपुस्तकातला रोज एक धडा किमान 3दा तरी वाचला गेला पाहिजे. 3दा का तर त्याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्नही विचारले जातात आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं येण्यासाठी आपल्याला धड्याचं वाचन, सूक्ष्म वाचन असणं हे खूप गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त कोणतीही माहिती ही लिहायची नाही आणि पाठ्यपुस्तकावर आधारितच प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे पाठ्यपुस्तक हे अत्यंत महत्त्वाचं आहे मुलांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण प्रकरणं आहेत 9. म्हणजे आजपासून जर 10 दिवस आपण धरले तर रोज एका धड्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्की तुमचा अभ्यास हा पूर्ण होणार आहे. धड्याखालचे प्रश्न हे सोडवून बघायचे आहेत. आता आपल्याला लिहायला वेळ नाही आहे, पण किमान तोंडी तुम्ही प्रश्न हे सोडवा. त्याची उत्तरं लिहित असताना त्या उत्तरांना मुद्देसूद उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे जसं तुम्ही सायन्समध्ये लिहिता की नाही त्या पद्धतीने तुम्ही मुद्द्यांना आकडे घालायचे आहेत. म्हणजे 2 मार्काला किमान 2 मुद्दे किंवा 4 मुद्दे, 3 मार्काला 3 मुद्दे किंवा 6 मुद्दे, 4 मार्काला 4 मुद्दे किंवा 8 मुद्दे. म्हणजे जेवढे प्रश्नांना मार्क आहेत त्या मार्कांनुसार तेवढे मुद्दे किंवा त्याच्या दुप्पट मुद्दे असायला पाहिजेत. म्हणजे एक्झामिनरला तपासताना सोपं जातं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बोर्डाची एकतरी प्रश्नपत्रिका किमान सोडवा आणि ती वेळ लावून सोडवा. मी तुम्हाला वेळ देणार आहे. त्या वेळेनुसार जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर तुमची परफेक्ट वेळेमध्ये ती सोडवली जाणार आहे. आणि या वेळेला तुमची ही परीक्षा कोविडच्या काळानंतर असल्यामुळे बोर्डाने तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, तर जास्तीची 15 मिनटं दिलेली आहेत आणि त्यामुळे ही 15 मिनटं जी आहेत ती धरून त्याचं नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपण मुद्दे किती लिहायचे हे बघितले. त्याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिकाही महत्त्वाची आहे हेही सांगितलेलं आहे. उत्तरांमध्ये लिहित असताना उत्तरं ज्यावेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला अधोरेखन करणं हे खूप गरजेचं आहे. अधोरेखन गरजेचं काय आहे तर ज्यावेळेला परीक्षक तपासतो ना त्यावेळेला त्याला तपासणं सोपं जातं. जर मुद्दे तुम्ही हायलाईट केले तर ते मुद्दे हे पटकन वाचले जातात आणि त्यामुळे अंडरलाईनिंग करणं, मुद्द्यांना सगळ्या वाक्याला अंडरलाईन करायचं नाही आणि ज्या पेनाने तुम्ही लिहिताय त्या पेनानेच अंडरलाईन करा. वेगळं पेन वापरू नका, कारण त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अंडरलाईनिंग करणं हे खूप आवश्यक आहे. भौगोलिक कारणं टिपा लिहा किंवा सविस्तर उत्तरे लिहा. हा जो प्रश्न क्रमांक 7 आहे या सगळ्यासाठी स्टेन्सिल्सचा वापर करणं हे खूप आवश्यक आहे. तुम्हाला ज्या सूचना दिल्या जातात ना त्याच्यामध्ये आहे बघा की स्टेन्सिल्सचा वापर तुम्ही करा. तर स्टेन्सिलचा वापर कसा करायचा हे मी ज्यावेळेला कृतीपत्रिका प्रत्यक्ष घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला मी सांगते आहे.
स्टेन्सिल हे बाजारात तयार मिळतं, ते तुम्ही विकत आणा. जगाचं स्टेन्सिल आणा. ब्राझील आणि भारत यांची स्टेन्सिल्सही तुमच्याजवळ असायला पाहिजे. नकाशा भरण्याचा सराव हा खूप आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे गुण कुठे जातात तर ते नकाशा भरण्यामध्ये प्रामुख्याने जातात. आणि त्यामुळे नकाशा भरण्याचा सराव जर तुम्हाला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मिळू शकतात. बघा, आपला भारत देश असला जरी तुम्हाला अभ्यास आला तरी पण भारतातल्या सगळ्याच गोष्टी माहिती असतात असं नाही. ब्राझील तर काय वेगळाच देश आहे. आणि त्यामुळे पुस्तकात जेवढे नकाशे दिलेले आहेत त्या नकाशांचा सराव जर तुम्ही केलात तर तुम्हाला तो नक्की फायदेशीर हा ठरणार आहे. सराव करत असताना तो मित्रमैत्रिणींच्या बरोबर करा, म्हणजे तो कंटाळवाणा होत नाही. नकाशामध्ये सांकेतिक चिन्हांचा वापर करणं खूप आवश्यक आहे. तसंच सूची दाखवणंही आवश्यक आहे. सूचीला वेगळे मार्क आहेत बघा नकाशा भरा या प्रश्नामध्ये. आणि त्यामुळे सांकेतिक चिन्ह आणि सूची दाखवणं, सूचीमधले आकडे हे त्या नकाशामध्ये घालणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे एक आकड्यावर पिको दी नेब्लिना असेल तर सूचीमध्ये एक आकड्यावर पिको दी नेब्लिना येणार. आणि त्यामुळे तिथे सांकेतिक चिन्ह काय करणार तुम्ही, त्रिकोण हा त्याचं सांकेतिक चिन्ह आहे. नदीला कुठलं सांकेतिक चिन्ह आहे किंवा इतर कुठली भूस्वरूप आहेत त्याला कोणकोणते सांकेतिक चिन्ह आहे तुम्ही अभ्यासली आहेत तर त्याचा वापर हा नक्की करा. नकाशा वाचनामध्ये दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या दिशा माहितीच आहेत, पण आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या दिशा पण माहिती पाहिजेत. म्हणजे ईशान्येला कोणतं राज्य आहे, त्या राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न जर विचारले आणि ईशान्य दिशाच माहिती नसेल तर तुम्हाला त्याचं उत्तर हे सांगता येणार नाही. आणि त्यामुळे मधल्या दिशा ज्या आहेत त्या माहिती असणं खूप गरजेचं आहे. आलेख हा अचूक काढा. आलेखामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस जो आहे त्याच्यावर परिमाणं जी आहेत ती लिहायची आहेत, त्याच्यावरची माहिती लिहायची आहे. परिमाण हे उजव्या बाजूला लिहायचं आहे. जे काय तुम्ही वाय ॲक्सिसवर दाखवलेलं परिमाण आहे ते उजव्या बाजूला, आलेखाच्या उजव्या बाजूला लिहायचं आहे. आणि आलेख हा अतिशय छान व्यवस्थित असायला पाहिजे. तर तो आपल्याला जर पसंत पडला, म्हणजे काढत असताना त्याला डेकोरेशन करणं हे नंतर करा. तुम्ही तुमच्या वेळेमध्ये जसं बसेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नंतर. आता बघा, प्रश्न क्रमांक 7 हा जो आहे तो सविस्तर उत्तरांचा आहे. तर ह्या प्रश्नाला जास्तीत जास्त मार्क आहेत, म्हणजे 4 मार्क आहेत. आणि त्यामुळे ते सविस्तरच लिहिलं गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये स्टेन्सिलचा वापर करून तुमचं उत्तर हे किमान एक पानभर तरी व्हायला पाहिजे. उत्तरपत्रिकेचं एक पानभर तरी ते व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पुस्तकातले सगळे मुद्दे आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्याचं स्पष्टीकरण करणं आणि विस्तृत स्पष्टीकरण करणं हे खूप आवश्यक आहे. मुलांनो, अभ्यास करताना जर तुम्ही भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर तुम्हाला फायदेशीर ठरतो. कारण का तर पुस्तकात देताना सुद्धा भारतातल्या काही गोष्टी, काही ब्राझीलमधल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर प्राकृतिक भूस्वरूपं आहेत, नद्या आहेत, त्याच्यानंतर प्राणी पक्षी आहेत, वनस्पती आहेत, हवामान आहे. या सगळ्याची जर तुम्ही तुलना लिहिली, तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केला तर तो तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपा जातो. त्याचे मुद्दे तुम्ही फुलस्केपच्या वहीमध्ये साधारणतः लिहून काढलीत तर ते मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की आठवणार आहेत. ब्राझील हा अपरिचित देश आहे लक्षात घ्या तुमच्या दृष्टिकोनातून. आणि त्यामुळे त्यातली नावं जी आहेत ती काहीशी विचित्र आहेत आणि त्यामुळे ती तुम्हाला पाठच करावी लागतील. वेगळी कुठली तरी नावं तुम्ही लिहिली तर तुमचे गुण हे जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे ब्राझीलमधली सगळी नावं ही तशीच्या तशी पाठ करणं आवश्यक आहे. नकाशा भरा या प्रश्नामध्ये सुद्धा अतिशय अचूक नकाशा भरणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठलंही ठिकाण कुठेही दाखवून चालणार नाही. तुम्हाला नकाशा भरासाठी 6 प्रश्न विचारले जातील तर त्या 6ही प्रश्नांची उत्तरं लिहा. नकाशा वाचनासाठी 6 प्रश्न विचारलेले असतात, 6ही प्रश्नांची उत्तरं लिहा. म्हणजे कुठलेही बरोबर उत्तरं जी आहेत ती ग्राह्य धरली जातात. अक्षर हे वाचनीय असायला पाहिजे, ते सुवाच्य असायलाच पाहिजे, ते वाचनीय असायला पाहिजे. एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द हे असायला पाहिजे. अक्षर जर चांगलं असेल तर पेपर म्हणजे कृतीपत्रिका ही भराभर वाचली जाते आणि त्यामुळे त्या एक्झामिनरला तपासायला खूप सोपं जातं, लक्षात घ्या. आणि त्यामुळे अक्षर हे वाचनीय असणं गरजेचं आहे. मगाशी जसं सांगितलं मी तसं भूगोलाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. 9 धडे अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यामध्ये धड्याखालचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. त्याला वेटेज जास्ती द्या.
80% भाग हा धड्याखालच्या प्रश्नांवर आधारित असणार आहे आणि 20% भाग हा धड्यांमधला असणार आहे. त्यामुळे धडे किमान 3दा वाचणंसुद्धा गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांनो लक्षात घ्या. आता आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिका बघणार आहोत. आता ही कृतीपत्रिका याच्या ज्या मी स्लाइड्स तयार केलेल्या आहेत किंवा PPT तयार केलेली आहे, तर ती तुम्हाला सगळ्यात शेवटी किंवा जिथे मी प्रश्न तुम्हाला सांगते आहे तिथे तरी किंवा प्रश्नाच्या या सगळ्या व्याख्यानाच्या शेवटी असं तरी दाखवलं जाईल, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये पहिलं जे आहे ते आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तुम्हाला पेपर आहे 40 मार्कांचा आणि वेळ आहे 2 तासाची, पण आता 15 मिनटं जास्तीची वाढवून दिलेली आहेत. त्यामुळे किमान 2.25 तासामध्ये तुम्हाला पेपर पूर्ण करायचा आहे. तर मी याबरोबरच तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे त्या प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि गुण आहेत 4. तर वेळ किती द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी वेळ आहे 5 मिनटं. प्रश्न दुसरा आहे वेगळा घटक ओळखा. त्याला पर्याय आहेत 4, गुण आहेत 4, वेळ किती द्यायचा आहे 5 मिनिटांचा. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 5 मिनटं, दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनटं. तिसरा प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये पर्याय आहेत 5, तुम्हाला म्हणजे 4 लिहायचे आहेत त्यापैकी आणि गुण आहेत 4. तर त्याला वेळ आहे 20 मिनटं. 20 मिनिटांचा वेळ का दिलेला आहे, कारण याच्यातच फरक आणि टिपा लिहा हा प्रश्नसुद्धा विचारला जातो आणि त्यामुळे त्या 3 पैकी 2 असे लिहायचे आहेत. तर 3 पैकी 2 मध्ये प्रत्येकाला 2 गुण आहेत, म्हणजे एकूण 4 गुण आहेत आणि त्यामुळे त्याच्यासाठी 20 मिनटंही दिली आहेत. कारण फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा याला वेळ जास्ती लागतो लिहायला आणि त्यामुळे त्याला 20 मिनटं दिलेली आहे. प्रश्न चौथा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. ह्याच्यामध्ये पर्याय किती दिलेले आहेत, तर 6 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी फक्त तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. तर त्याला 4 गुण आहेत. तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 पर्याय तुम्ही इथे सोडवा. त्याला वेळ दिलेला आहे 20 मिनिटांचा, कारण नकाशा भरा या प्रश्नाला सूची तयार करावी लागते. नकाशा खूप विचारपूर्वक सोडवावा लागतो आणि म्हणून 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. प्रश्न चौथा जो आहे तो आहे नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 6 पर्याय दिलेले आहेत आणि एकूण त्याला 4 सोडवायचे आहेत, गुण आहेत 6. याला वेळ दिलेला आहे 10 मिनिटांचा, कारण नकाशा वाचन हे नकाशा भराच्या तुलनेने सोपं आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी 10 मिनिटांचा वापर हा करू शकता. प्रश्न 5 भौगोलिक कारणे. भौगोलिक कारणांपैकी 4 पैकी 2 लिहायचे आहेत, पण इथे स्टेन्सिलचा वापर करायचा आहे. त्यामुळे 4 पैकी 2 आहेत, म्हणजे प्रत्येक एक भौगोलिक कारण हे 3 मार्काला आहे. एकूण गुण आहेत 6. 3 मार्काला असल्यामुळे 3 मुद्दे लिहायचे आहेत आणि सगळ्यात आधी उत्तराच्या अगोदर स्टेन्सिलचा वापर हा करायचा आहे. त्यामुळे भौगोलिक कारणांमध्ये तुम्ही स्टेन्सिल वापरा, टिपा लिहा, याच्यामध्ये देखील स्टेन्सिलचा वापर करा. याला वेळ आहे भौगोलिक कारणांसाठी 20 मिनिटांचा. प्रश्न 6 (आ) म्हणजे अ किंवा आ पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. तर प्रश्न जो आहे तो आहे आलेख काढा आणि त्याच्या खाली 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे आलेख काढायचा आहे आणि 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मध्ये आलेखाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं म्हणजे 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. याला आलेख किंवा आ त्याला ऑब्लिक जो आहे किंवा दिलेला आहे, तर त्याला पर्याय आहेत 2, म्हणजे कुठलाही एक तुम्ही करायचा आहे आणि गुण आहेत 6. त्यामुळे याला वेळ दिलेली आहे 20 मिनिटांची. मग तुम्ही सोडवा किंवा आ सोडवा, दोन्हीला मिळून 20 मिनिटांचा कालावधी आहे. तुमच्याकडे पुरेसा जर वेळ असेल तर तुम्ही आणि आ हे दोन्ही सोडवा, त्यातलं कुठलंही ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा. खरंच सविस्तर लिहायचं आहे, विस्तृत लिहायचं आहे, त्यामुळे त्याला वेळ लागतो. आधी स्टेन्सिल काढून मग प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. 4 पैकी 2 सोडवायचे आहे आणि त्यामुळे त्याला 20 मिनिटांचा कालावधी हा दिलेला आहे. असे सगळा जर तुम्ही वेळ तो मोजला तर तो 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा होतो. शिवाय तुम्हाला 15 मिनिटं जास्तीचे आहे. मग याच्यामध्ये हॉलो स्टिकर लावणं
किंवा एकदा परत उत्तरपत्रिका नीट व्यवस्थित लिहिली गेली आहे ना हे बघणं, नकाशा भरला आहे ना बघणं, ह्याच्यासाठी उरलेल्या मिनिटांचा वापर हा करायचा आहे. आता आपण पुढची स्लाईड बघूया. बघा, घटकनिहाय गुणविभागणी अशी दिलेली आहे. आता पूर्वी कसं होतं की वेटेज हे प्रत्येक धड्याला वेगवेगळं होतं. आता तसं नाही आहे. आता जवळपास सगळ्या धड्यांना वेटेज सारखं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्याच धड्यांचा अभ्यास हा करायचा आहे. कुठेतरी 4 आणि 5 म्हणजे एकेका मार्काचा फरक आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक वनस्पती प्राणी यांना 5 गुण दिलेले आहेत किंवा वेटेज दिलेलं आहे. लोकसंख्या, मानवी वस्ती ह्याला वेटेज 5 आहे किंवा पर्यटन, वाहतूक, संदेशवहन याला 5 वेटेज दिलेलं आहे. म्हणजे जिथे धड्यांची लांबी जास्त आहे त्याला 5 वेटेज दिलेलं आहे, लक्षात घ्या फक्त. तर परंतु तसं जरी असलं तरी देखील सर्वसाधारण वेटेज सारखं आहे आणि त्यामुळे सगळ्याच धड्यांचा अभ्यास तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायचा आहे. पुढे बघा, आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये कोणते कोणते वेगवेगळे पर्याय विचारले जाऊ शकतात. आत्तापर्यंत बोर्डात येऊन गेलेले ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा पण अभ्यास तुम्ही करा. आता बघा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये अचूक पर्याय निवडा, 2 गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबरची खूण करा, वाक्यांमधील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा. हे सगळं पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न प्रकार हे येऊ शकतात. कुठलाही एक प्रश्न प्रकार येऊ शकेल. प्रश्न दुसऱ्यामध्ये योग्य जोड्या जुळवा, चुकीची जोडी ओळखा, साखळी पूर्ण करा, विधानांचा योग्य क्रम लावा, वेगळा घटक ओळखा. हे यापैकी कोणताही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. विधानांवरून प्रकार ओळखा, 5 पैकी 4. नावे द्या, कोणतेही 4. फरक स्पष्ट करा, 3 पैकी 2. चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा, 5 पैकी 4. वर्गीकरण करा, 5 पैकी 4. यातला कुठलाही प्रकार हा तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 साठी विचारला जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्यात टिपा लिहा हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. आता पुढची स्लाईड आपण बघूया. हा भाग आपण साधारणतः बघितलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 मध्ये नकाशा, माहिती भरा व सूची करा वगैरे हा भाग आपण आधी बघितलेला आहे, त्यामुळे तो आपण नको बघायला. पुढच्या स्लाईडवर आपण जाऊया. आता प्रत्यक्ष तुम्हाला कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत त्या बघा. सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. चौथा, प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. 5, नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा वापर करण्यात परवानगी आहे. 6, प्रश्नाची उत्तरे देताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. 7, प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाने लिहावीत. 8, शीस पेन्सिल वापरण्यास हरकत नाही. रंगीत पेन्सिलीचा वापर आकृत्या, आराखडे, नकाशा कार्य इत्यादींसाठी वापरायचा. इतर ठिकाणी रंगीत पेन्सिलींचा वापर करायचा नाही, फक्त नकाशांसाठी तो करायचा आहे. त्यानंतर पेन्सिलीने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. पेन्सिलीने उत्तरं लिहायची नाहीत. शिवाय जो तुम्हाला गाळलेल्या जागेमध्ये किंवा याच्यामध्ये पर्याय दिलेला तो एकच पर्याय तिथे लिहायचा आहे. त्यामुळे सगळे पर्याय लिहून परत ते प्रश्न लिहायचे नाहीत. हेही महत्त्वाची सूचना आणि ती लक्षात ठेवा. आता आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिकेकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. पहिला आकडा आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग. पर्याय दिलेले आहेत. उच्चभूमीचा आहे अ, ब मैदानी आहे, क पर्वतीय आहे, ड विखंडी टेकड्यांचा आहे. तर उत्तर आहे उच्चभूमीचं आहे. त्यामुळे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं हे लक्षात ठेवायचं आहे. मुलं फक्त तिथे उत्तर लिहितात तसं लिहायचं नाही, किंवा फक्त असं लिहितात, असं करायचं नाही अजिबात, नाहीतर तुमचे गुण जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण वाक्यात उत्तर लिहून मग जी गाळलेली जागा दिलेली आहे किंवा जो पर्याय दिलेला आहे
तो पर्याय लिहून त्याच्या खाली अंडरलाईनिंग करणं किंवा त्याला चौकट करणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नांच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखा याच्यामध्ये भारतीय वनस्पती पर्याय दिलेले आहेत. अ देवदार, ब आहे अंजन, क आहे ऑर्किड, ड वड. तर त्याचं उत्तर आहे ऑर्किड. आता वेगळा घटक ओळखा त्याच्यामध्ये एक आकडा दिला आहे भारतीय वनस्पती. भारतीय वनस्पती असं लिहायचं नाही, खाली लिहायचं वेगळा घटक ऑर्किड, उत्तर ऑर्किड. वेगळा घटक बरोबर उत्तर ऑर्किड असं उत्तर पूर्ण लिहायचं आहे. तर उत्तर लिहिताना हे एका शब्दात लिहिलं तरी चालू शकतं, पण वरचं जे आहे मी प्रश्न क्रमांक 1 जो सांगितला तो मात्र पूर्ण वाक्यात लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. प्रश्न विचारलेला आहे, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. उत्तर आहे हे विधान चूक आहे, म्हणजे विधान वरचं चूकच आहे. त्यामुळे तुम्ही काय लिहायचं आहे उत्तरामध्ये, हे विधान चूक आहे. बरोबर विधान खाली करून लिहायचं आहे. नुसतं हे विधान चूक असं लिहिलं तर तुमचे मार्क जातील. खाली बरोबर विधान, कारण प्रश्न काय विचारला आहे, चुकी बरोबर लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा असा प्रश्न आहे ना. त्यामुळे तुम्हाला ते बरोबर विधान तिथे लिहावं लागेल. पहिलं लिहायचं हे विधान चूक आहे. बरोबर विधान काय आहे, खाली दिलेलं आहे, ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे, म्हणजे तुम्ही चुकीचं विधान बरोबर करून दिलं. जर विधान बरोबर असेल तर फक्त लिहायचं आहे की हे विधान बरोबर आहे, बाकी काही लिहायचं नाही आहे. पण जर चुकीचं विधान असेल तर मात्र ते बरोबर करून लिहायचं आहे. हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची द्या. म्हणजे तुम्हाला जे धड्यातले सगळे नकाशे आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करा. कारण ह्याच्यामध्ये काय काय विचारले बघा, मोरोजो बेट विचारलेला आहे, पिको दी नेब्लिना, पॅन्टनल दलदलीचा प्रदेश, अवर्षण चतुष्कोन, कटिंगा, सोनेरी तामरीन असं विचारलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सांकेतिक चिन्हांचा वापर हा केलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही स्लाईड पाहाल त्यावेळेला तुमच्याही लक्षात येईल की सांकेतिक चिन्हांचा वापर केलेला आहे. इथे सोनेरी तामरीन हे प्रत्यक्ष तो प्राणी काढून दाखवलेला आहे. तुम्ही तिथे प्राणी नाही काढला तरी चालेल, तिथे फक्त नाव लिहिलं तरी चालणार आहे. जसा नकाशा इथे दिलेला आहे त्याच पद्धतीने नकाशा हा काढायचा आहे. म्हणजे पिको दी नेब्लिनाला खूण केलेली आहे, त्रिकोण, तिथे 2 आकडा घातला आहे कारण 2 आकड्यावर ते विचारलेलं आहे आणि पिको दी नेब्लिना असं तिथे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही तिथे पण लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सूची पण अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे अर्धा मार्क तुम्ही अचूक काढण्यावर आहे आणि अर्धा मार्क तुमच्या सूचीला आहे. त्यामुळे नकाशा अचूकच असला पाहिजे आणि नकाशामध्ये सूची पण अत्यंत महत्त्वाची आहे. नकाशाचा सराव मात्र आवर्जून करा, कारण नकाशा भरा या प्रश्नामध्ये मार्क खूप जातात विद्यार्थ्यांनो, त्यामुळे त्याचा आवर्जून तुम्ही सराव करा. आता बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मी फक्त 3च प्रश्न घेते कारण 6 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे 3 प्रश्न मी कसे सोडवायचे ते तुम्हाला दाखवते. एकूण 6 पैकी तुम्हाला लिहायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 लिहायचे आहेत, पण 6 प्रश्न हे तुम्ही सोडवायचे आहेत. बघा दिलेला नकाशा काय दर्शवतो, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. नकाशा भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळ दर्शवतो. नकाशातील दुसरा प्रश्न, नकाशातील पूर्व किनारपट्टीवरील कोणत्याही 2 विमानतळांची नावे लिहा. तर इथे पूर्व किनाऱ्यावरच्या 3ही विमानतळांची नावं लिहिलेली आहेत. उत्तर आहे चेन्नई, विशाखापट्टणम, हावडा ही विमानतळे पूर्व किनाऱ्यावर आहेत. प्रश्न तिसरा, नकाशात कोणत्या राज्यात लोहमार्ग आढळत नाहीत. उत्तर नकाशात सिक्कीम राज्यात लोहमार्ग आढळत नाही. बघा भारताचा नकाशा वाचनासाठी आहे आणि ब्राझीलचा नकाशा हा नकाशा काढण्यासाठी आहे. पण असं काही नाही की भारताचा नकाशा काढण्यासाठी येणार नाही, कुठलाही नकाशा हा येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही भारत आणि ब्राझील दोन्ही नकाशांचा व्यवस्थित अभ्यास हा करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. याच्यामध्ये बघा इथे स्टेन्सीचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे.
प्रश्न विचारलेला आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्टेन्सिल काय काढाल, प्रश्न जो आहे तो थोडक्यात वरती लिहायचा आणि खाली स्टेन्सिल काढायचं, पूर्व किनारा दाखवायचा आणि नैसर्गिक बंदरं कोणतीही 2 बंदरं जरी दाखवली तरी चालतील. पूर्व किनारा दाखवायचा आणि तिथे 2 नैसर्गिक बंदरं दाखवायची. त्याला नकाशाला चौकट करायची. उत्तर दिशा दाखवली गेली पाहिजे नकाशामध्ये आणि सूची दाखवणं पण गरजेचं आहे. तसंच नकाशाचा मथळा म्हणजे टायटल हे खूप आवश्यक आहे. वरती तुम्ही काय दाखवलेलं आहे, पूर्व किनाऱ्यावरील नैसर्गिक बंदरे हे त्याचं मथळा येणार. मग तुम्ही पूर्व किनारा काढणार भारताचा स्टेन्सिलच्या साह्याने. पूर्व किनाऱ्यावर तुम्ही 2 बंदरं दाखवणार. 2 बंदरं दाखवल्यानंतर तुम्ही तिथे सूची तयार करणार आणि तिथे बंदराची खूण म्हणजे अँकर दाखवायचा. अँकर नांगर जो आहे ना तो दाखवायचा आणि मग पुढे लिहायचं की भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आणि जिथे बंदरं दाखवली त्या बंदरांची नावं तिथे लिहिणं गरजेचं आहे. नकाशामध्ये त्यांची नावं घाला. नकाशाच्या उत्तर भाग म्हणजे उत्तर दिशाही दाखवणं गरजेचं आहे. तर ती उजव्याकडच्या चौकटीमध्ये उत्तर दिशा दाखवा. हे सगळं जर तुम्ही सगळं दाखवलं तर ते स्टेन्सिल पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर मग काय काय मुद्दे लिहायचे ते बघा. आता पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे, गाळाच्या संचयनाने तयार झाला आहे. आता याच्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा. पूर्व किनारा, गाळाच्या संचयनाने, हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत, त्याच्याखाली अंडरलाइनिंग करा. अनेक पूर्ववाहिनी नद्यांनी दूरवरून वाहून आणलेल्या गाळामुळे मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. काय महत्त्वाचं आहे, पूर्ववाहिनी नद्या, मुखाशी त्रिभुज प्रदेश, हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. गाळ व पाण्याची खोली कमी, त्यामुळे नैसर्गिक बंदरांच्या विकासाला पोषक स्थिती नाही. गाळ, पाण्याची खोली कमी, पोषक परिस्थिती नाही, असे महत्त्वाचे शब्द अंडरलाईन ज्या पेनाने लिहिता त्यांनीच अंडरलाइनिंग करायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला 3 मार्काला हा प्रश्न आहे, त्यामुळे 3 मुद्दे लिहिणं हे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा की दुसरा प्रश्न विचारलेला आहे, ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. आता अंडरलाइनिंग कसं करायचं तुम्हाला कळलं ते मी परत सांगणार नाही. ब्राझीलमध्ये उत्तर भागात सदाहरित घनदाट वने आहेत. 2 म्हणजे या वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तसेच वर्षावनांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आता इथे स्टेन्सिल काय काढाल तुम्ही, तर ब्राझीलमधली ॲमेझॉनचं खोरं दाखवायचं आहे. म्हणजे तिथे सगळी वर्षावनं आहेत की नाही, तिथे आता तुम्हाला रंग वापरायला परवानगी आहे, रंगीत पेन्सिली, त्यामुळे ॲमेझॉनचं खोरं दाखवायचं आणि कडेला झाडं काढायची, हिरव्या रंगाने झाडं काढायची. नदी निळ्या रंगाने दाखवायची, झाडं हिरव्या रंगाने दाखवायची. हे तुम्ही दाखवलं नकाशा स्टेन्सिलमध्ये की तुम्हाला त्याचा उपयोग हा होणार आहे. आणि मगाशी सांगितलं तसा मथळा, उत्तर दिशा आणि सूची हे सुद्धा काढणं गरजेचं आहे. आणि याला चौकट करा, या नकाशांना चौकट करा म्हणजे दिसायला खूप छान दिसतं. आधी स्टेन्सिल काढा आणि मग उत्तर लिहा, म्हणजे मग गोंधळ हा होणार नाही. तर या पद्धतीने भौगोलिक कारणाचं उत्तर हे लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघतो आहोत. बघा आता प्रश्न क्रमांक 6 खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला स्तंभालेख येईल किंवा रेषालेख येऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे पण ती अचूक दाखवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला समजा 27.8 असं आलं तर पूर्ण त्याचं 28 करू शकता तुम्ही आणि ते तिथे दाखवू शकता. त्यामुळे हे सगळं दाखवणं खूप गरजेचं आहे. तर याच्यावर बघा आलेख काढायचा आहे. आलेखामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस किंवा अक्ष आणि य अक्ष याच्यावर लिहिले बघा वर्षे आणि काय दिलेलं आहे, नागरीकरणाचा कल टक्केवारीमध्ये दिलेला आहे. तसंच उजव्या बाजूला परिमाण लिहिलेलं आहे. य अक्षावरचं परिमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर आहे 5%. 1 सेंटीमीटर बरोबर सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर 5% हे परिमाण दिलेलं आहे. या पद्धतीने आलेखा तुम्ही काढायचा आहे. आणि खाली 3 प्रश्न दिलेले, त्या 3 प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहायची आहे. एक प्रश्न मी तुम्हाला सांगते. पहिला प्रश्न, वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? तर वरील आकडेवारीतील वर्षांतर 10 वर्षे आहे. 2,
कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो? उत्तर 1961 ते 1971 मध्ये नागरीकरणाचा कल कमी आहे. 3. कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त दिसतो? 1971 ते 1981 मध्ये नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे. या पद्धतीने तुम्ही उत्तर हे लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. आता बघा, इथे जे स्तंभ दिलेले आहेत ना, ते मी त्याचं शेडिंग केलेलं नाही, पण तुम्ही आडव्या लाईन्सनी शेडिंग करू शकता त्याला, म्हणजे तो आता 3 डायमेन्शनल दिसू शकतो. त्यामुळे आलेख हा अतिशय सुंदर दिसला पाहिजे. त्या आलेखाला हे सगळं जर तुम्ही काढलं तर त्याला तुम्हाला 3 मार्क हे मिळतात, अन्यथा 3 मार्क हे मिळू शकणार नाही. 3 मार्क हे प्रश्न जे आता मी वाचले त्या प्रश्नांना आहेत. असे 3 मार्क आलेखाचे आणि 3 मार्क प्रश्नांच्या उत्तरांचे, असे मिळून तुम्हाला 6 मार्क असणार आहे. पुढची स्लाईड आपण बघूया. ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6A, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. लोकसंख्येची रचना लिंग गुणोत्तर असं दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आलेख हा दिलेला असणार आहे, तो वाचून फक्त तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला आकडा आहे, शेजारील दोन्ही आलेख काय दर्शवतात? उत्तर, शेजारील दोन्ही आलेख ब्राझील व भारताची लिंग गुणोत्तर रचना दर्शवतात. 2. कोणत्या देशात पुरुषांची संख्या जास्त आहे? उत्तर, भारतात पुरुषांची संख्या जास्त आहे. 3. 1961ला भारतातील दर 1000 स्त्रियांची संख्या किती होती? उत्तर, भारतातील दर 1000 स्त्रियांची संख्या 940 एवढी होती. या पद्धतीने तुम्ही 6 प्रश्न विचारले जातील, 6ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. इथे मी उदाहरणादाखल फक्त 3च प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला एकूण 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. याच्यात सुद्धा तुमचे गुण जाऊ शकतात. हा जो प्रश्न आहे ना, प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. विद्यार्थी काय लिहितात? अतिशय त्रोटक लिहितात. त्रोटक लिहायचं नाही आहे. याच्यामध्ये किती मुद्दे किमान असले पाहिजेत? तर त्याला गुण आहे 4, त्यामुळे 4 मुद्दे तरी किमान असले पाहिजे. जर तुम्हाला लिहायला म्हणजे उत्तर मोठं असेल तर 8 मुद्द्यांमध्ये ते लिहा, पण किमान 4 मुद्दे तरी असणं गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितलं तसं आधी स्टेन्सिल काढायचं आणि मग नंतर प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची आणि ते विस्तृतपणे लिहायचं आहे. मुद्द्यांना आकडे घालायचे आहेत, महत्त्वाच्या शब्दांखाली अधोरेखन करायचं आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे तो पहिल्या धड्यावर आहे. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? आता ह्याच्यामध्ये कुठलीच नकाशा नाही आहे किंवा काही स्टेन्सिलनी तुम्हाला दाखवता येत नाही. मग इथे तुम्ही फ्लो डायग्रॅम दाखवू शकता. फ्लो डायग्रॅममध्ये तुम्ही फक्त महत्त्वाचे मुद्दे हे वरती लिहायचं, कचऱ्याचे व्यवस्थापन, आणि खाली रेषा करून त्याचे महत्त्वाचे जे उपाय आहेत ते उपाय अगदी थोडक्यात तिथे लिहायचे आहे. किंवा तुम्ही गोलामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन लिहून बाजूला बाण काढून अशा पद्धतीने सुद्धा आकृती सुरुवातीला दाखवू शकता. म्हणजे मग परीक्षकाला कळतं की तुम्हाला ते कळलेलं आहे. त्याच्यामध्ये अ आहे, प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही. ब, कापडी पिशवीचा वापर करेल. मी फक्त मुद्दे सांगते, हे मुद्दे तुम्हाला विस्तृतपणे लिहायचे आहेत. ब, कापडी पिशवीचा वापर करेल. क, कचरा कुठेही टाकणार नाही, कचरा कुंडीचा वापर करेल. ड, प्रवासादरम्यान बसमधून कचरा बाहेर टाकणार नाही. ई, प्रवासादरम्यान जमा होणारा कचरा एकत्रितरित्या जमा करेल. त्याच्यानंतर ई, पर्यटनस्थळी फिरताना खाऊचे पदार्थ व रिकामी पाकिटे कोठेही टाकणार नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मुद्दे ॲड करू शकता, कारण हा प्रश्न कसा आहे, मुक्तोत्तरी प्रश्न आहे, ओपन एंडेड क्वेश्चन असं त्याला म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे जी मतं आहेत ती मतं तुम्ही तिथे नोंदवू शकता. आता स्वतःच्या मतांमध्ये काय होऊ शकतं, तर आम्ही तिथे गेल्यानंतर ग्रामपंचायतीची किंवा तहसीलदारांची किंवा जिल्हा परिषदेतल्या जिल्हाधिकाऱ्यांची मदत आम्ही घेऊ, ह्याच्यामध्ये गावकऱ्यांची मदत घेऊ, किंवा तिथे स्थानिक ह्याच्यामध्ये असणारी जी विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत आणि शाळेतला जो स्टाफ आहे त्यांची आम्ही मदत घेऊ आणि कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे त्यांना समजावून सांगू. अशा प्रकारे तुम्ही तुमचे मुद्दे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भातील कोणकोणत्या बाबी वेगळ्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळेपण काय आहे ते विचारलेलं आहे. आता ह्याला तुम्ही नकाशा स्टेन्सिल काय काढणार, तर जगाचा नकाशा स्टेन्सिल आणा, त्याच्यामध्ये
अगदी सुरुवातीला आपल्या नकाशामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये जो नकाशा दिला आहे ना, ब्राझील आणि भारत यांचं स्थान दाखवलेलं आहे बघा जगाच्या नकाशामध्ये, तो नकाशा तुम्ही तिथे काढायचा आहे. आणि मग उत्तर कसं लिहायचं आहे बघा. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर गोलार्धात, तर ब्राझीलचा थोडा भाग उत्तर गोलार्धात आहे व मोठा कंसात मोठा जास्त भाग दक्षिण गोलार्धात आहे. भारत पूर्णपणे पूर्व गोलार्धात, तर ब्राझील पश्चिम गोलार्धात आहे. भारत हा आशिया खंडातील, तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेस, तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेस आहे. ह्या पद्धतीने 4 मार्कांना 4 मुद्दे लिहिलेले आहेत. हे सगळं महत्त्वाचं लक्षात घ्या. आधी तुम्ही स्टेन्सिल काढलं, जगाच्या नकाशामध्ये ब्राझील आणि भारताचं स्थान दाखवलं, त्याला रंग 2 वेगळ्या रंगांनी 2 वेगळे देश दाखवा आणि ते चिन्हांमध्ये म्हणजे तुमच्या सूचीमध्ये ते रंग दाखवा, म्हणजे मग तुम्ही ते व्यवस्थितपणे दाखवू शकाल. तर अशा पद्धतीने तुम्ही ही कृतीपत्रिका ही सोडवायची आहे मुलांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता मी जी वेळ दिली आहे ते वेळ लावून तुम्ही पूर्णतः कृतीपत्रिका सोडवा. एक तरी बोर्डाची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलीत तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा हा होणार आहे. कारण आत्ता आपल्याकडे वेळ नाही, खरं म्हणजे किमान 3 प्रश्नपत्रिका सोडवल्या गेल्या पाहिजेत वेळ लावून, पण आता वेळ नसल्यामुळे किमान एक प्रश्नपत्रिका तरी तुम्ही सोडवा. लिहायला वेळ नसेल तर तोंडी तरी सोडवा. तुम्ही कुठल्या प्रश्नामध्ये कुठलं स्टेन्सिल तुम्ही वापरणार आहात ते तिथे लिहून ठेवा, नाहीतर तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. इतर विषयांप्रमाणे या विषयात देखील आयत्या वेळेला उत्तरं तुम्हाला सुचत नाहीत, जरी वेळ तुम्हाला वाढवून दिला असला तरी वेळेत उत्तरपत्रिका सोडवायची आहे तुम्हाला. आणि त्यामुळे पूर्ण अभ्यासानिशी जा, पूर्ण अभ्यास करून जा. प्रिलिम झाल्यामुळे तुमचा बराचसा अभ्यास झालेला असणार आहे, पण परत एकदा या सगळ्याची सतत रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला परीक्षा सोपी जाणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला मुलांनो खूप खूप शुभेच्छा. आणि खूप मोठ्या अशा कोविडच्या काळातनं तुम्ही बाहेर आलेला आहात आणि आता या परीक्षेला तुम्ही ऑफलाईन फेस करत आहात, पण तुम्हाला ही परीक्षा निश्चित चांगली जाणार आहे. खूप चांगले गुण तुम्हाला मिळणार आहेत. या सगळ्या शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि इथे थांबते. धन्यवाद.